माझे नाव अवनी विजयकुमार बंडगर. मी आज माझी आई या विषयात बोलणार आहे. साधी बोली माझी आई सुखाची कतू सावली, जीव वाळून लावी माझी कतू लाडूबाई. आई विना मला करमत नाही. अगदी गाण्याप्रमाणेच माझी आई साधी बोली आणि प्रेमळ आहे. पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्मलो तुझ्या गर्भात घेतला. जग पाहिले नव्हतं तरी 9 महिने श्वास स्वर्गात घेतला होता. प्रेम हे अंध असतं असे म्हणतात आणि खरं आहे, कारण आई आपल्याला न पाहता आपण तिच्या गर्भात असल्यापासून आपल्यावर प्रेम करायला सुरुवात करते. आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याही आईवर खूप खूप प्रेम आहे. ती एक माझी खास व्यक्ती आहे. ती माझी काळजी घेते. ती मला सारखं सांगत असते, गारव्यात फिरू नको, कानाला कानटोपी घाल, बाहेरचं काही खायचं नाही, बाहेरचं पाणी प्यायचं नाही, अशा वारंवार सूचना करत असते. पण यामागे तिची असणारी माझ्याप्रती काळजी दिसून येते. ती माझ्या अभ्यासात मला मदत करते. माझे अक्षर सुधारावे यासाठी प्रयत्न करते. माझे अक्षर जरा जरी खराब आले तर आई लगेच म्हणते, अवनी, आज तुझे अक्षर छान आले नाहीत, पुढच्या वेळेस ते छान यायला हवेत. ती मला चांगल्या गोष्टी शिकवते, माझ्यावर चांगले संस्कार करते. ती मला सांगत असते, अवनी, आपल्याकडे जो काही खाऊ असेल तो सर्वांना वाटून खायचा. आई जेव्हा जेव्हा मला डब्यात खाऊ देते तेव्हा सांगते, अवनी, तुझ्या मैत्रिणीला थोडं देऊन खा. अशी माझी आई आहे. ती एक माझी चांगली मैत्रीण आहे. तिचे आणि माझे नाते सांगायचे झाले तर मुलगी म्हणजे आईचीच सावली, लाडात वाढलेली तिचीच भावली. आईसारखं व्हावं वाटतं लेकीला, आईचं मागणं सुख मिळावं लेकीला. अशी आमची मायलेकींची जोडी. माझी आई जेवणी खूप छान बनवते. तिच्या हाताला खूप छान चव आहे. मेकअप न करता जी सगळ्यात सुंदर दिसते ती आई असते, कारण तिच्या चेहऱ्यावर मायेचं तेज असतं. माझी आई ही खूप सुंदर आहे. मी आईकडे खाऊसाठी कधी कधी पैसे मागते, तेव्हाही नाही नाही म्हणते. तरी म्हणता म्हणता कधीतरी 1 रुपये 2 रुपये देते. लाखो रुपये शून्य आहेत आईकडून घेतलेल्या 1 रुपया पुढे. आईविषयी खूप बोलायचं आहे, पण सरांनी सांगितलं आहे, भाषण 2 ते 3 मिनिटांचं पाहिजे, म्हणून मी ते थांबते. जाता जात एवढेच सांगते, पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईच्या डोळ्यातून येणाऱ्या आनंद शिरीसाठी मोठे व्हायचं. मुलांनो, तुम्ही अभ्यास करा व मोठे व्हा व आपल्या आईचे स्वप्न सत्यात उतरवा. थँक्यू.